लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपण सर्वांना शुभेच्छा देत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। आजच्या संदेशाचा विषय आहे श्वापदासाठी बनविलेली मूर्ती म्हणजे इमेज अनटू द बीस्ट याचा दुसरा भाग। आजच्या युगामध्ये श्वापदाची खून ही कुठून येणार आहे आणि त्याच विषयावर आज आम्ही बोलत आहोत आणि म्हणून आम्ही हा विषय सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा अशी आपणा सर्वांना मी विनंती करीत आहे। प्रकटीकरणाचा 13 अध्याय यामध्ये अमेरिकेविषयी भविष्यवाणी देण्यात आलेली आहे। 11व्या वचनामध्ये अमेरिका भूमीतून वर येणारं श्वापद म्हणून दर्शवित आहे। मी 11व्या वचनापासून वाचत आहे। नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले, त्याला कोकऱ्यासारखी 2 शिंगे होती। ते अजगरासारखे बोलत होते। ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालविते आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी नमन करावे असे करते। प्रभू आपल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद पाठवून देवो आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांनाही त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देवो, आमेन। अर्थात या ठिकाणी आम्ही अमेरिकेविषयी ही गोष्ट पाहत आहोत। प्रकटीकरण 13 अध्यायामध्ये आम्ही 2 श्वापद पाहतो। एक समुद्रातून वर येणारे श्वापद जे 13 अध्यायातल्या पहिल्या वचनात आढळते, हे रोमला दर्शवित आहे व प्रकटीकरण 13 अध्याय याच्या 11 वचनामध्ये भूमीतून वर येणारे एक श्वापद आढळत आहे। अर्थात हे श्वापद अमेरिका आहे। भूमीतून म्हणजे कमी लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणांतून अमेरिका हे राष्ट्र आलेलं आहे। अमेरिका हिला स्त्रीलिंगी शब्द वापरतात। ती अमेरिका 13 ही संख्या स्त्रीची संख्या आहे। अमेरिकेची ही संख्या 13 आहे। ती प्रकटीकरण 13 मध्ये आढळते। अमेरिकेच्या झेंड्याची सुरुवात ही 13 कॉलन्सद्वारे व 13 रेषा 13 तारे यांनी झाली होती। प्रकटीकरण 13 अध्यायाच्या 11 ते 17 वचनामध्ये अमेरिकेचे भवितव्य आम्हाला आढळत आहे। परंतु या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट आढळते की त्याला कोकऱ्यासारखी 2 शिंगे होती। अर्थात कोकऱ्याला शिंगेच नसतात। कोकरा हा शिंग्याविना असतो। कोकरा हा नम्र असा दर्शविलेला प्राणी आहे। अमेरिकेची सुरुवात जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यासारख्या एक खरे ख्रिस्ती विश्वासी असणाऱ्या लोकांपासून झाली होती। ते खरे ख्रिस्ती विश्वासी लोक होते। अमेरिकेचे जनक यांना पोप नको होता। मुक्त देशात देवाची सेवा करण्यासाठी त्यांनी धार्मिक स्वतंत्रतेसाठी अमेरिका हा देश वसविला। परंतु त्यानंतर त्यांना शिंगे फुटलेली आहेत। अर्थात या कोकऱ्याला 2 शिंगे दर्शविलेली आहेत। अर्थात ही 2 शिंगे जी आहेत ही सिव्हिल अँड रिलिजियस फ्रीडम यांना दर्शवितात। अर्थात सौम्य आणि निरुपद्रवी अशा प्रकारे ही दोन्ही शिंगे दर्शविलेली आहेत या कोकऱ्याला। अर्थात अमेरिकेचा इतिहास फार जुना नाही। 1620 साली युरोपमध्ये ज्या वेळेला क्रुसेड्स धार्मिक युद्धे झाली त्यावेळेला रोमन कॅथलिक लोकांनी प्रोटेस्टंट या लोकांचा छळ करण्यास सुरुवात केली आणि ज्या वेळेला छळ करण्यास सुरुवात केली त्या छळाला कंटाळून अनेक लोकांनी आपले स्थान सोडून ते नवीन भूमीचा शोध करू लागले आणि त्यावेळेला अमेरिकेसारख्या एका नव्या देशात नवीन जगात ते आले। ही अमेरिकेची सुरुवात दर्शविलेली आहे। 4 जुलै 1776 साली अमेरिके या देशाने रिपब्लिकिझम आणि प्रोटेस्टनिझम ही दोन्ही तत्वे संपूर्ण देशाने अवलंबिली। 13वे वचन म्हणते ते मोठी चिन्हे करीते। अमेरिका मोठी चिन्हे करीते। माणसांसमक्ष आकाशांतून पृथ्वीवर अग्नी पडावा असे देखील करते। अर्थात अमेरिकेकडे टेक्नॉलॉजिकल नॉलेज खूप आहे ज्याद्वारे ते अद्भुत कार्य करीतात व आकाशांतून अग्नी पडावा म्हणजे नाशकारक शस्त्रे न्यूक्लिअर बॉम्ब किंवा मिसाइल्स यांना दर्शवितात। नागासाकी व हिरोशिमा यावर अमेरिकेनेच अणुबॉम्ब टाकले होते। अर्थात ऑटोमोबाईल, रेडिओ, टीव्ही, कम्प्युटर्स, टेलिफोन इत्यादी अनेक गोष्टी अमेरिकेतूनच ह्या गोष्टींचा शोध लागला गेला। पहिले व दुसरे महायुद्ध झाल्यानंतर अमेरिका ही फार सामर्थ्यशील राष्ट्र म्हणून जगामध्ये उभी राहिली। 20व्या शतकाच्या सुरुवातीला ख्रिस्ती लोकांमध्ये
विश्वासामुळे विभक्तपणा आला. त्यांतून अनेक सांप्रदायिक मंडळ्या उदयास आल्या, अर्थात अनेक विश्वास आले आणि त्यामुळे ख्रिस्ती मंडळांतील विभक्तपणा हा फार वाढत गेला. अशा प्रकारे अनेक मंडळ्या या विभक्त होऊ लागल्या. अनेक मंडळांमध्ये फुटी निर्माण झाल्या आणि त्यांतून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विविध विश्वास करणाऱ्या मंडळ्या या निर्माण झाल्या. अशा प्रकारे सगळीकडे परिस्थिती ही फार वाईट होती आणि यामुळे संपूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये एक समतोलपणा आणावा आणि सगळ्यांना एकत्रित राखण्यात यावे म्हणून एक कल्पना त्या ठिकाणी रुजू झाली. अर्थात ही कल्पना 20व्या शतकात रुजू झाली. अशा सर्व मंडळाने प्रत्यक्षात एकत्रित राहण्यासाठी अमेरिकेने इक्युमेनिकल प्लॅन हा आखला. अर्थात आपसांतील सर्व तात्विक आणि सिद्धांताची मतं बाजूला सारून एक व सर्व मान्य जे मत आहे या मतामध्ये सर्वांनी एकत्रित व्हावे किंवा सिद्धांत हा स्थापण्यात यावा. प्रकटीकरण याचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि याचं वचन 14 ते 17 मी आपणापुढे वाचत आहे. जी चिन्हे त्या श्वापदा समक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपविले होते त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकविते. आम्ही 14व्या वचनात पाहत आहोत, पृथ्वीवर राहणाऱ्यांना ते ठकविते असे वचन इथे आम्हाला शिकवित आहे. अर्थात ठकविण्याचं काम येथे चालू आहे, म्हणजे फसविण्याचं काम चालू आहे. पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकविते, यावर राहणाऱ्या लोकांना ठकविण्यात म्हणजे फसविण्यात येणार आहे या श्वापदाच्या द्वारे. जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना ते सांगते, यासाठी की सर्वांनी एकत्रित व्हावे व त्यांनी ही मूर्ती बनवावी. अर्थात ही मूर्ती काय आहे ते आज आम्ही पाहणार आहोत. ही मूर्ती वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस आहे, जी आजच्या संपूर्ण जगात एक मोठी जागतिक संघटना ऑर्गनायझेशन आहे आणि ही संघटना प्रोटेस्टंट चर्चेसच्या द्वारे उत्पन्न झालेली आहे, जी संपूर्ण पृथ्वीवरील सर्व चर्चेसना एकत्रित करण्याचं कार्य करीत आहे. म्हणजे तरवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना ते सांगते. त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली. अमेरिकेचं विश्वासांतून पतन झाले आणि पतन झाल्यानंतर त्यांनी इक्युमेनिकल मुवमेंट म्हणजे फेडरेशन ऑफ चर्चेस, ज्यालाच वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस म्हणून संबोधण्यात येते, या गोष्टीला त्यांनी सुरुवात केली. युरोपमध्ये एम्स्टरडॅम येथे 23 ऑगस्ट 1948 साली वर्ल्ड काउन्सिल चर्चेस यांची स्थापना करण्यात आली व हीच वन वर्ल्ड वन चर्च याला दर्शविणारी हीच पशुसाठी बनविलेली मूर्ती आहे. हीच संपूर्ण जागतिक मंडळांचं एक युनियन, एक संघ असणारी ही मंडळी आहे. अर्थात हे सर्व स्थापित अमेरिकेच्या द्वारे करण्यात आलं, परंतु पोपच्या आशीर्वादाने 2 विविध संस्था बनविण्यात आल्या. द वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस म्हणजे WCC ही पहिली संस्था व दुसरी द नॅशनल काउन्सिल ऑफ चर्चेस NCC. ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये वर्ल्ड काउन्सिल चर्चचे हेडक्वार्टर स्थापण्यात आले. वर्ल्ड काउन्सिल चर्च ही संघटना संपूर्ण जगभर 110 देशांहून अधिक ठिकाणी आहे व ही संघटना जगभर 560 दशलक्ष व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणारी आहे. वर्ल्ड काउन्सिल चर्च मध्ये आतापर्यंत 349 चर्चेस समाविष्ट केलेले आहेत. विविध डिनॉमिनेशन्स, फेलोशिप्स, ऑर्थोडॉक्स चर्चेस, अँग्लिकन, बॅप्टिस्ट, लुथरन, मेथोडिस्ट, रिफॉर्म्ड आणि इंडिपेंडंट पेंटिकॉस्टल्स आणि ओल्ड कॅथलिक चर्चेस असे मिळून ही संघटना आज अस्तित्वात आहे. अर्थात वर्ल्ड काउन्सिल चर्च हे स्त्रियांना सेवक नेमण्याविषयी स्वीकार करतात. होमोसेक्शुअल्स असलेल्यांनाही सेवक नेमण्यास त्यांची अनुमती आहे. ते आश्चर्यकारक व अनेक पाखंडी मतांना तक्रारी विना स्वीकार करतात. गर्भपात वगैरेंना बढती देतात. अर्थात ते उदारमतवादी बनून आहेत. योहान 17 अध्यायामध्ये प्रभू येशूने स्वतः आपल्या मंडळीच्या ऐक्यासाठी प्रार्थना केलेली आढळते. या वचनांचाच आधार घेऊन वर्ल्ड काउन्सिल चर्च या चळवळीला सुरुवात केली, परंतु देवाच्या सत्य वचनाने ऐक्यात एकत्र येणे बाजूलाच राहिले. त्यांनी सत्य पायदळी तोडवून आपण एक होऊ असे वर्ल्ड काउन्सिल चर्चने अवलंबिलेले आहे. बायबलचे सत्य व पायाभूत शिकवणूक यात मिलावट
व भेसळ करून देवाच्या अतिपवित्र वचनावर प्रत्येक वेळी तडजोड करून आपले ऐक्य कसे राखता येईल यासाठी ही संघटना कार्यरत आहे. आणि त्यामुळेच ही ख्रिस्त विरोधी आत्म्याने चालविण्यास येणारी ही मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये फार दुष्टता भरलेली आहे. जसे प्रकटीकरण 13 अध्यायातले पहिले वचन ज्या श्वापदाविषयी म्हणते ते नायसिया काउन्सिल मधून आलेले आहे, तसेच त्याच्यासाठी बनविली जाणारी मूर्ती ही वर्ल्ड काउन्सिल चर्च मधून येईल, जी सर्व दुष्ट आणि सैतानी सामर्थ्याने देवाच्या खऱ्या मंडळी विरुद्ध राग प्रकट करील. अर्थात वचन या ठिकाणी 12 म्हणत आहे की अमेरिका ही अजगरासारखी बोलायला लागली. अजगर म्हणजेच सैतान, लुसिफर, आणि अमेरिका ही त्यासारखी बोलायला लागली. अमेरिकेमध्ये अशाच प्रकारचं स्पिरिट आहे, धूर्त अशा प्रकारचा स्वभाव. वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस ही एक मूर्ती जी त्यांच्याद्वारे बनविण्यात आली, जी व्हॅटिकन मधील श्वापदासाठी बनविण्यात आलेली आहे. अर्थात आज व्हाईट हाऊस मध्ये अल्लाह, ब्रह्मा आणि इतर अनेक देवी दैवतांच्या नावाने प्रार्थनेला सुरुवात झालेली आहे. अर्थात सर्व धर्म समभाव अशा प्रकारची संकल्पना ही या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. सर्वांचा स्वीकार करण्यात येत आहे, कारण अमेरिका जी पूर्वी केवळ सत्यवादी होती आणि सत्याच्या तत्वाला मानत होती, तिने तडजोड केली आणि पतनाला सुरुवात झाली. 1962 ते 1965 साली होणाऱ्या सेकंड व्हॅटिकन काउन्सिलच्या द्वारे पोप जॉन पॉल 23 यांच्याद्वारे वर्ल्ड काउन्सिल चर्च या ठिकाणी काही निरीक्षक हे रोमन कॅथलिक चर्चच्या तर्फे पाठविण्यात आले व या इकोमेनिझम काउन्सिलला पूर्णतः बढती देण्यात आली व ही गोष्ट पोपच्या द्वारे पुढे अशाच प्रकारे चालू राहिली. आज रोमन कॅथलिक चर्च हे वर्ल्ड काउन्सिल चर्चचे अजून कायदेशीर सदस्य नाही आहेत. याचे कारण हे की त्यांचे विचार हे की तेच एक खरे ख्रिस्तीत्वाचे चर्च आहे आणि इतर चर्चेस जे मार्ग भटकले आहेत ते परत आमच्यात एकरूप व्हायला हवेत. अर्थात रोमन कॅथलिक चर्च येथे एक वेगळे ऐक्य अपेक्षित आहे, म्हणून त्यांनी अजून वर्ल्ड काउन्सिल चर्चची सदस्यता स्वीकारलेली नाहीये. परंतु लवकरच एक जग सरकारच्या चळवळीत या वर्ल्ड काउन्सिल चर्चमध्ये म्हणजे श्वापदासाठी बनविलेल्या मूर्तीमध्ये प्राण घालण्यात येईल. तेव्हा ही मूर्ती व्हॅटिकन साठी पूर्णतः कार्यरत होईल. जगभरातील सर्व प्रोटेस्टंट चर्चेस मध्ये ऐक्य निर्माण व्हावे व त्यांनी मूळ जे चर्च रोमन कॅथलिक चर्च त्यामध्ये त्यांनी पुन्हा समाविष्ट व्हावे, हा वर्ल्ड काउन्सिल चर्चचा सर्वात प्रमुख उद्देश आहे. व ही गोष्ट योहानाला प्रकटीकरण 17 अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये देवाने 2000 वर्षापूर्वी दाखविली. आपण वाचूया ते वचन. प्रकटीकरण 17 अध्याय 5वे वचन म्हणते, तिच्या कपाळावर मोठी बाबेल कलावंतिनीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. या भविष्यवाणीद्वारे आम्हाला ही गोष्ट आढळत आहे, बायबल मध्ये स्त्री ही मंडळीला दर्शविते आणि ही मंडळी जी आहे हिच्या कपाळावर मोठी बाबेल, बाबेल या नावाचा अर्थ गोंधळ, मोठा गोंधळ असणारी ही स्त्री या ठिकाणी दिसत आहे. तिची ओळख काय? कलावंतिनीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई. अर्थात ही एक कलावंतीन म्हणजे वेश्या आहे. हे नाव फारच वाईट आहे, परंतु ती अमंगळपणाची आई बनलेली आहे. अर्थात तिला मुली आहेत व प्रोटेस्टंट चर्चेस ह्याच तिच्या मुली आहेत, ज्या मदर चर्च रोमन कॅथलिक चर्च मधूनच बाहेर आल्या. आम्हाला ही गोष्ट आढळत आहे की ही अमंगळपणाची आई पुन्हा आपल्यामध्ये आपल्या मार्गाला आणणार आहे. प्रकटीकरण 17 अध्याय आणि 5व्या वचनाप्रमाणे खऱ्या विश्वासाचा त्याग केलेल्या मंडळांची धार्मिक प्रणाली म्हणजे अपोस्टेट रिलिजियस सिस्टीम ही बनणार आहे. ही भविष्यवाणी दर्शविलेली आहे व आज मोठमोठ्या मंडळ्या चर्चेस या वर्ल्ड काउन्सिल चर्च या श्वापदासाठी बनविलेल्या मूर्तीचे अजानपणे भागीदार बनत चालले आहेत. अर्थात या ठिकाणी कलावंतीन रोम मंडळी दर्शविलेली आहे, आई मदर चर्च, व मुली देखील तिच्यावरच पडल्या. अर्थात प्रोटेस्टंट चर्चेस देखील या रोमन कॅथलिक चर्च प्रमाणेच वागू लागले आणि आता वेळ अशी आलेली आहे की संपूर्ण प्रोटेस्टंट वर्ल्ड जे वर्ल्ड काउन्सिल चर्च मध्ये एकत्रित होत आहे. माता मंडळी मदर चर्च रोमन कॅथलिक चर्च यामध्ये पुन्हा एकदा समाविष्ट व्हावे हीच पोपची इच्छा आहे.
व ते यासाठी वाट पाहत आहेत. त्यासाठी वर्ल्ड काउन्सिल चर्च यांनी पुष्कळ प्रकारची तडजोड अवलंबलेली आहे. अर्थात ही तडजोड जी आहे यासाठी की कसेही करून सर्वांना एकत्रित आणण्यात यावे, सत्य वचन लाथाडून केवळ आमचं ऐक्य व्हावं, अशा प्रकारचा हा धूर्त मार्ग अवलंबलेला आहे वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चने. वर्ल्ड काउन्सिल चर्चला अनेक लोक, अनेक प्रचारक, अनेक मंडळ्या या त्यांचे सभासदत्व स्वीकारतील व ज्या वेळेला ते सभासदत्व स्वीकारतील त्या वेळेला देवाचं वचन जे अंत समयामध्ये देवाने आपल्या संदेष्टाद्वारे पूर्ण प्रगट केलं होतं ते क्रूसावर दिलं जाईल. त्यावेळेला एक मोठा भूकंप होईल. जो भूकंप परराष्ट्रीय मंडळी युगाचा म्हणजे कृपेचा कालखंड समाप्त झालेला आहे याला दर्शवेल. तोच भूकंप पहिले पुनरुत्थान आणि स्वर्गरोहण ख्रिस्ताच्या मंडळीसाठी घेऊन येईल व त्यावेळेला महासंकटाच्या क्लेशमय समयाला सुरुवात होईल. म्हणूनच आज आम्ही वाट पाहत आहोत ही मूर्ती जी आता बोलायला लागली पाहिजे. अर्थात वर्ल्ड काउन्सिल चर्च यामध्ये आता प्राण घालण्यात आला पाहिजे. अर्थात आजच्या जगामध्ये आज आम्ही 2022 ला पोहोचलेलो आहोत आणि या मूर्तीमध्ये अजूनही प्राण घालण्यात आलेला नाही असे आम्हाला आढळत आहे. प्राण घालण्याचं काम बाकी राहिलेलं आहे. म्हणूनच ख्रिस्ताच्या मंडळीचे स्वर्गरोहण अजून झालेले नाही. ज्या प्रकारे आम्ही पाहतो एक मोठा इव्हँजेलिस्ट बिली ग्रॅहम जो अशाच पद्धतीने भ्रांतीमध्ये गेला व त्याने एका लहानशा डाळीसाठी आपला ज्येष्ठत्वाचा हक्क विकून टाकला. त्याचप्रमाणे अनेक लोक, अनेक मोठमोठे प्रचारक हे देखील अशाच प्रकारे पोप पुढे झुकणार आहेत. परंतु ज्यांना ख्रिस्ताचे मन प्राप्त झाले आहे तेच केवळ या भ्रांतीतून वाचतील. अर्थात अमेरिका या ठिकाणी एक खेळ करेल. इकोम्युनिकलिझम हे रोमॅनिझम मध्ये पूर्णतः बदलून टाकेल. आज अशा अनेक मंडळ्या ख्रिस्ती जगतामध्ये आहेत ज्या वर्ल्ड काउन्सिल चर्चचे सदस्य मेंबर बनलेले आहेत व अनेक जण अजून बाकी आहेत आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत की तुम्हीही त्याचे सदस्य बना. परंतु प्रियजन हो, आजचा हा संदेश तुम्हा सर्वांना एक चेतावणीसाठी आहे की जे ख्रिस्ताचे आहेत त्यांनी या वर्ल्ड काउन्सिल चर्च पासून पूर्णतः दूर राहावे. कारण हीच वर्ल्ड काउन्सिल चर्चेस या संपूर्ण जगातात श्वापदाची खून लवकरच घेऊन येणार आहे. येणाऱ्या दिवसात पशुची छाप म्हणजे श्वापदाची खून ही नक्की काय आहे यावर आम्ही अभ्यास करणार आहोत. ख्रिस्त जसा आपल्या लोकांना ख्रिस्ताचा शिक्का पवित्र आत्म्याद्वारे देतो आणि हे माझे आहेत असे दर्शवितो, तसेच सैतान देखील पशुचा छाप देऊन हे माझे आहेत असे दर्शवेल. आज जरी हे वर्ल्ड काउन्सिल चर्च याचे इमेज बनविण्यात आलेले आहे असे आम्हाला आढळत आहे, परंतु वन वर्ल्ड चर्च अजून ते बनायचे आहे. अर्थात मूर्तीला प्राण घालील याचा अर्थ मूर्तीला सामर्थ्य आणि अधिकार प्राप्त होईल. ही मूर्ती जी श्वापदासाठी बनविली गेली ती हुकुमशहा बनेल व सर्व पृथ्वीवरील लोकांचे जीव आपल्या ताब्यात कंट्रोल मध्ये घेईल. प्रत्येक संप्रदाय, पंथ, समूह, लोक, राष्ट्रे त्यांच्या अधीन होतील. अर्थात संपूर्ण जगाला वर्ल्ड काउन्सिल चर्चच्या अधीन व्हावे लागेल व लोकांना दबाव आणला जाईल यासाठी की श्वापदालाही नमन करावे व श्वापदासाठी बनविलेल्या मूर्तीलाही नमन करावे, अन्यथा मरावे लागेल. आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी नमन करावे असे करीते. हे वचन अजूनही भविष्यवाणी आहे, परंतु अमेरिका या भविष्यवाणीमध्ये दर्शविलेली आहे जी संपूर्ण पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर एक हुकूम आणणार आहे की सर्वांनी श्वापदाला नमन करावे व श्वापदासाठी बनविलेल्या मूर्तीलाही नमन करावे. परंतु या कार्याला आरंभ श्वापदासाठी बनविलेल्या मूर्तींतूनच होणार आहे. अर्थात श्वापदाची खून ही श्वापदासाठी बनविलेल्या मूर्तींतूनच येणार आहे. अशा वेळेला संपूर्ण जगावर व्हॅटिकन आणि वर्ल्ड काउन्सिल चर्च हे दोन्हीही संपूर्ण जगावर राज्य करतील व ताबा मिळवतील. अर्थात अमेरिका ही वर्ल्ड काउन्सिल चर्चेस याला संपूर्ण जगाला नमन करण्यास लावेल व श्वापद म्हणजेच व्हॅटिकन सिटी यालाही नमन करण्यास लावेल. ही दोन कार्ये अमेरिकेची अजूनही बाकी आहेत. ही कार्य अमेरिकेकडनं झाल्यावरच अमेरिकेचा अंत होणार आहे. अर्थात ही वर्ल्ड काउन्सिल चर्च एखाद्या राक्षसासारखी उग्र बनेल.
कारण ती सैतानी असून ती संपूर्ण जगाला फसवील व विटाळवील. कारण रोमन कॅथलिक चर्चची प्रणाली व वर्ल्ड काउन्सिल चर्च यांचे एकत्रित येणे हे संपूर्ण जगावर नियंत्रण आणील आणि संपूर्ण जगावर जबरदस्ती केली जाईल. यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे व जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत ते जीवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे. लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी आणि ज्यांच्यावर ती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये आणि विकत देता येऊ नये असे ते श्वापद करीते. प्रकटीकरण 13:15 प्रमाणे जो कोणी श्वापदासाठी बनविलेल्या मूर्तीला म्हणजे वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस याला नमन करणार नाही, त्याचा सदस्य बनणार नाही, त्याला ठार मारण्यात येईल. म्हणजे श्वापदाची खून असल्याखेरीज कोणाही व्यक्तीला खरेदी विक्री करता येणार नाही. हे अगदी सोप्या रीतीने घडेल व संपूर्ण जगाला आर्थिक साफळ्यामध्ये अडकविले जाईल. मनुष्यांचे विशेष अधिकार हिरावले जातील. संपूर्ण जगातील पैसा, करन्सी ही बदलली जाईल आणि वन वर्ल्ड सिस्टीम उदयास येईल. अर्थात गुलामगिरी येईल. कारण कलावंतीन म्हटलेली रोमन कॅथलिक चर्चच्या मुली म्हणजेच प्रोटेस्टंट चर्चेस या आपल्या माता चर्चकडे परत जातील. त्यावेळे अगोदर व्हॅटिकन संपूर्ण व सर्वच सोन्याचा पुरवठा आपल्या ताब्यात घेईल. सर्व यहुदी लोकांकडे बॉन्ड्स आणि त्यांचे गुंतवणुकीचे पत्र असतील. व्हॅटिकन सिटी एका योग्य वेळी आधुनिक जगाची संपूर्ण पैशाची प्रणाली बदलेल व गुंतवणुकीची पत्रे मागेल व सोन्याची मागणी करेल. जर सोने नसेल तर प्रणाली नाश पावेल. अशा पद्धतीने यहुदी जाळ्यात पकडले जातील व ते युतीसाठी येतील आणि कलावंतीन चर्च संपूर्ण जग आपल्या ताब्यात घेईल. ही श्वापदाची मूर्ती जी आहे ही देवाच्या खऱ्या मंडळीच्या विरुद्ध उभी राहील. जगभरातील देवाच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात करेल. अर्थात याचे दोन स्तर वेगवेगळे आहेत. खरी मंडळी जी स्वर्गरोहणापूर्वी असेल तिलाही काही दुःखाचा भाग भोगावा लागणार आहे, परंतु त्यानंतर ख्रिस्ताची मंडळी स्वर्गरोहणात गेल्यानंतर 1,44,000 मूर्ख कुमारिका ज्या परराष्ट्रीय जगात मागे राहिल्या ते वर्ल्ड काउन्सिल चर्चला ओळखतील की ही श्वापदाची मूर्ती आहे व ते श्वापदालाही ओळखतील व ओळखल्या कारणाने ते त्याला नमन करणार नाहीत, मरण्यास तयार होतील. आज संपूर्ण जगात सांप्रदायिक ख्रिस्ती मंडळ्या पशुची छाप, श्वापदाची खून या विषयावर पूर्णतः भ्रांतीत आहेत. त्यामुळे ख्रिस्ती लोकांची दिशाभूल होत आहे, कारण ते सत्य वचनेऐवजी प्रचारकांना अनुसरत आहेत. आपला हा संदेश आपणा सर्वांस हे सूचित करण्यासाठी आहे की जो कोणी या संघटनेचा सभासद होईल व त्याला सहाय्य करेल त्याला श्वापदाची खून मिळेल व एकदा श्वापदाची खून मिळाली की कोणीही ख्रिस्ताचा शिक्का प्राप्त करू शकणार नाही. ती व्यक्ती अनंतासाठी देवापासून विभक्त होईल. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आम्हा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.